विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अक्षर भारती इयत्ता 10वी पाठ 4 उपास लेखक पु ल देशपांडे यांचा स्वाध्याय बघणार आहोत. प्रश्न पहिला, आकृत्या पूर्ण करा. पंतांची आस्था वाढू लागलेल्या गोष्टी. आहारशास्त्राच्या पुस्तकाचे वाचन. प्रोटीनयुक्त चरबीयुक्त पदार्थ हे शब्द आवडू लागले. ताटातल्या पदार्थांऐवजी कॅलरीज दिसू लागले. प्रश्न दुसरा, पंतांच्या आहारतज्ज्ञ मित्रांनी वर्ज्य करायला सांगितलेल्या आहाराव्यतिरिक्तच्या गोष्टी. दिवसा झोपणं सोडणे, पत्ते खेळायचे सोडणे, रनिंग करणे, दोरीवरच्या उड्या प्रश्न तिसरा, पंतांच्या आहार नियंत्रणाविषयी त्यांच्या पत्नीच्या प्रतिक्रिया. पहिला, रोज चमत्कारिक पदार्थ खायला घालणे, उकडलेली पडवळे खायला घालणे व बिनसाखरेचा चहा, शेवग्याच्या व चवळीच्या शेंगा, भेंडी वगैरे सडपातळ भाज्यांचा खुराक देणे, कॉलीफ्लॉवर, कोबी वगैरे बाळसेदार भाज्या वर्ज्य. प्रश्न दुसरा, कारणे शोधा. वजन कमी करण्यासाठी न बोलण्याचा उपाय पंतांना जमणार नव्हता, कारण पंतांची नोकरी टेलिफोन ऑपरेटरची होती. प्रश्न दुसरा, बाबा बर्वे पंतांच्या समाचाराला आले नाहीत, कारण उपास हे त्यांचे खास राखीव कुरण होते. प्रश्न तिसरा, पाठाआधारे खालील संकल्पनांचा अर्थ स्पष्ट करा. भीष्म प्रतिज्ञा, एखाद्या गोष्टीचा किंवा कार्याचा मनाशी केलेला ठाम निर्धार. 2. बाळसेदार भाज्या, ज्या भाज्यांमुळे कॅलरीज वाढून अंग गुटगुटीत होते अशा भाज्यांना बाळसेदार भाज्या म्हटले आहे. वजनाचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो. वजन कमी करण्यासाठी पंतांना जे उपद्व्याप करावे लागले त्याने जेरीस येऊन त्यांनी हे सत्य सांगणारे उद्गार काढले आहेत. काट्यातून चालावे तसा हा वजन कमी करण्याचा मार्ग आहे, असा या वाक्याचा अर्थ आहे. असामान्य मनोनिग्रह, सगळ्यांच्या सल्ल्यानुसार वागणे, वजन कमी करण्यासाठी पराकाष्ठा करणे, भलभलते उपाय करणे यालाच मनाचा असामान्य निग्रह म्हणजेच निर्धार असे म्हटले आहे. प्रश्न चौथा, खालील शब्दसमूहासाठी पाठातून एक शब्द शोधा. ठरवलेले व्रत मध्येच सोडणे, व्रतभंग. वजन घटवण्यासाठी आहार बदलण्याची कल्पना, आहार परिवर्तन. तिसरा, भाषेचा प्रवाह, वाक्प्रवाह.